स्वागत. आज आपण एका अशा गूढ भविष्यवाणीच्या जंजाळात शिरणार आहोत, जिने गेली कित्येक शतक अभ्यासकांना चक्रावून टाकलं आहे. हो, खरंय. आपल्यासमोर बायबलमधल्या दानिएलाच्या पुस्तकातील एका भविष्यवाणीचं विश्लेषण करणारे काही दस्तावेज आहेत. ही भविष्यवाणी आहे 2300 सांज व सकाळबद्दल. किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर 2300 दिवस रात्र. बरोबर. आणि ही काही साधी आकडेमोड नाहीये. अजिबात नाही. या दस्तावेजांमध्ये या भविष्यवाणीच्या वेळेची गणना कशी करावी यावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत आणि अक्षरशः प्रत्येक शक्यता तपासली आहे. आणि प्रत्येक शक्यतेत काय अडचण आहे हे दाखवलंय. अगदी. तर आजचा आपला उद्देश यातील गुंतागुंत उलगडणे आणि या आकड्यांच्या पलीकडे काही अर्थ दडला आहे का हे शोधणे हा आहे. चला तर मग या रहस्यमय भविष्यवाणीचा माग काढूया. चला. तर मग या विश्लेषणातला पहिलाच मुद्दा एका मोठ्या तार्किक अडथळ्यावर बोट ठेवतो. प्रश्न असा आहे की या 2300 दिवसांची सुरुवात शेवटच्या एका सप्ताहाच्या मध्यबिंदूपासून होऊ शकते का? आणि इथेच गणिताचा पहिला घोळ होतो. या शक्यतेत एक मोठी समस्या आहे. काय आहे ती? बघा, शेवटचे एक सप्तक म्हणजे साधारणपणे 2520 दिवस. त्याचा मध्यबिंदू म्हणजे 1260 दिवस. ठीक आहे. आता जर आपण 2300 दिवसांची गणना या मध्यापासून म्हणजे 1260 दिवसांपासून सुरू केली तर काय होतं? 70 सप्तके संपल्यानंतरही 1040 दिवस शिल्लक राहतात. एक मिनिट. म्हणजे हे असं झालं की तुम्ही एक पझल जोडताय आणि शेवटचा तुकडा लावल्यावर तुमच्या हातात अजून काही जास्तीचे तुकडे उरतात. अगदी अचूक उदाहरण आहे. त्या 1040 दिवसांना त्या चित्रात कुठे जागाच नाही. मग ते कुठे बसणार? हाच तर प्रश्न आहे. या दस्तावेजानुसार 70 सप्तके संपल्यावर 1000 वर्षांचे राज्य सुरू व्हायला हवे. तो एक अंतिम टप्पा आहे. मग हे अतिरिक्त 1040 दिवस त्या 1000 वर्षांच्या राज्यात कसे बसणार? म्हणजे संपूर्ण रचनाच कोसळते. हो, कालगणना पूर्णपणे विस्कटून जाते. आणि याचा थेट संबंध त्या भविष्यवाणीच्या अंतिम घटनेशी आहे, म्हणजे पवित्र स्थानाच्या शुद्धीकरणाशी. बरोबर? अगदी बरोबर. पवित्र स्थानाचे शुद्धीकरण ही या भविष्यवाणीतली एक अत्यंत महत्वाची घटना आहे. या मतानुसार हे शुद्धीकरण 7 पिढ्या नावाच्या एका मोठ्या संकटाच्या काळानंतर पूर्ण होतं. आणि जर आपण 2300 दिवसांची गणना मध्यापासून केली तर शुद्धीकरणाची वेळ आणि 2300 दिवसांची समाप्ती एकाच वेळी होत नाही, त्यांच्यात 1040 दिवसांचं अंतर पडतं. म्हणजे भविष्यवाणीचा शेवटच जुळत नाही. नाही. थोडक्यात ही पहिली शक्यता तर्काच्या कसोटीवर अजिबात टिकत नाही. ठीक आहे. म्हणजे या चक्रव्यूहाचा पहिला दरवाजा तर बंद झाला. आता आपण दुसऱ्या आणि कदाचित सर्वात प्रसिद्ध आणि वादग्रस्त मार्गाकडे वळूया. 1 दिवस म्हणजे 1 वर्ष. हो. 2300 दिवस म्हणजे 2300 वर्षे आहेत का? आणि इथेच खरी गंमत सुरू होते. कारण मग प्रश्न येतो की ही 2300 वर्षे मोजायला सुरुवात कुठून करायची? बरोबर. कारण चुकीच्या सुरुवातीच्या बिंदूमुळे आपण पूर्णपणे चुकीच्या ठिकाणी पोचू शकतो. आणि या दस्तावेजांमध्ये 4 वेगवेगळ्या सुरुवातीच्या बिंदूंवर आधारित गणना तपासली आहे. चला तर मग एक एक करून बघूया. पहिली शक्यता काय आहे? पहिली शक्यता म्हणजे बॅबिलॉनचा राजा बेलशास्सर याच्या 3ऱ्या वर्षापासून गणना करणे, म्हणजे साधारण ईसापूर्व 553. अच्छा. म्हणजे जेव्हा दानिएलाला हे भागीत प्रत्यक्ष समजलं तेव्हापासून. हा एक स्वाभाविक सुरुवातीचा बिंदू वाटतो. पण तो नाही. कारण गणित आपल्याला कुठे घेऊन जातं ते बघा. कुठे? ईसापूर्व 553 पासून 2300 वर्षे मोजल्यास आपण थेट 1748 सालात पोचतो. 1748? हो. आणि या विश्लेषणानुसार त्या वर्षी पवित्र स्थानाच्या शुद्धीकरणाशी संबंधित कोणतीही महत्वाची ऐतिहासिक किंवा आध्यात्मिक घटना घडलेली नाही. काहीच नाही? म्हणजे काहीतरी लहान प्रतिकात्मक घडलं असेल असं काही? नाही. या दस्तावेजानुसार पवित्र स्थानाचे शुद्धीकरण ही इतकी मोठी आणि निर्णायक घटना आहे की ती लपून राहू शकत नाही. त्यामुळे हा पर्याय बाद होतो. ठीक आहे. हा मार्गही बंद. मग दुसरी शक्यता, जी थेट भविष्यवाणीतील शब्दांवर आधारित आहे, नित्य यज्ञार्पण थांबवल्यापासून. आणि इथे आपण शब्दांच्या जाळ्यात अडकतो. म्हणजे? कारण यज्ञ थांबवणे या एकाच वाक्याचे अनेक अर्थ निघू शकतात. आणि प्रत्येक अर्थ आपल्याला एका वेगळ्याच काळात घेऊन जातो. अरे देवा. म्हणजे एकाच वाक्याचे 3 वेगवेगळे अर्थ? हो. पहिली शक्यता बघा. सोलोमनचं मंदिर इसवी पूर्व 588 मध्ये नष्ट झालं. तेव्हा यज्ञ थांबला. तिथून 2300 वर्ष मोजल्यास आपण इसवी 1713 या वर्षात येतो. परत एक असं वर्ष ज्याला इतिहासात काही विशेष महत्त्व नाही. अगदी.
दुसरी शक्यता, दुसरं मंदिर इसवी सन 70 मध्ये रोमन लोकांनी नष्ट केलं. तिथून 2300 वर्ष मोजल्यास इसवी सन 2370 हे भविष्यकाळातील वर्ष येतं. बरं, म्हणजे आपल्यापैकी कोणी हे तपासायला थांबणार नाही. पण तिसरी शक्यता काय आहे? तिसरी शक्यता अँटिऑकस इपिफेन्स नावाच्या एका क्रूर राजाशी संबंधित आहे. त्याने इसवी सन पूर्व 166 मध्ये मंदिरात डुकराचा बळी देऊन ते अपवित्र केलं होतं. यालाही यज्ञ थांबवणे म्हणता येईल? हो, तिथून 2300 वर्ष मोजल्यास इसवी सन 2134 हेही भविष्यकाळातील वर्ष येतं. म्हणजे 2 भविष्यकाळातल्या तारखा आणि 1 भूतकाळातली, पण तिन्ही जुळत नाहीत. बरोबर. या दस्तावेजांचं स्पष्ट मत आहे की यापैकी कोणताही सुरुवातीचा बिंदू आणि त्यातून मिळणारं वर्ष भविष्यवाणीच्या अंतिम घटनेशी जुळत नाही. मूळ समस्या ही आहे की यज्ञ थांबवणे ही घटनाच निश्चित नाही. म्हणजे सुरुवातीचा बिंदूच इतका अस्पष्ट असेल तर अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचणं जवळजवळ अशक्य आहे. ठीक आहे, मग तिसरी पद्धत, उलटी गणना. हो, रिव्हर्स कॅल्क्युलेशन. म्हणजे जर 70 सप्तके आणि 2300 दिवस एकाच वेळी संपत असतील तर शेवटच्या तारखेपासून 2300 वर्ष मागे मोजायची. हो, पण यात एक मोठी अडचण आहे. ती म्हणजे 69 सप्तके आणि शेवटचे 1 सप्तक यांच्यामध्ये एक मोठं अंतर आहे, एक गॅप. किती मोठं? जवळपास 2000 वर्षांचं. हे असं आहे की तुम्ही एक सिनेमा बघताय, तो मध्येच थांबवला आणि 2000 वर्षांनी पुन्हा सुरू केला. अच्छा, तो सिनेमा नेमका कधी पुन्हा सुरू होईल हे आपल्याला शेवटचे 7 मिनिटं सुरू झाल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे आपण अंतिम तारखेबद्दल फक्त अंदाज लावू शकतो. तरीही या दस्तावेजात एक उदाहरण दिलं आहे नाही का? हो, फक्त समजण्यासाठी. समजा शेवटचे सप्तक इसवी सन 2037 मध्ये संपले. ठीक आहे. तिथून 2300 वर्षे मागे गेल्यास सुरुवात इसवी सन पूर्व 264 मध्ये होते. आता त्या काळातला इतिहास तपासा. काय होतं तेव्हा? इसवी सन पूर्व 264 मध्ये इस्रायलवर इजिप्तच्या टॉलेमी राजवंशाचं राज्य होतं. आणि इतिहासानुसार ते जुलमी किंवा अत्याचारी नव्हते. पण भविष्यवाणीची सुरुवात तर छळाने व्हायला हवी. अगदी, एका जुलमी सत्तेच्या उदयाने. त्यामुळे हा सुरुवातीचा बिंदू भविष्यवाणीच्या मूळ भावनेशी जुळत नाही. कमाल आहे. प्रत्येक वेळी आपण उत्तराच्या जवळ पोचतो असं वाटतं आणि एक नवीन अडचण समोर येते. आता शेवटची, चौथी शक्यता, येरुशलेमच्या पुनर्बांधणीच्या आज्ञेपासून म्हणजेच 70 सप्तकांच्या सुरुवातीपासून 2300 वर्षे मोजणे, हा सर्वात प्रसिद्ध अर्थ मानला जातो. हो, कारण यावर आधारित एक मोठी चळवळ 19व्या शतकात उभी राहिली होती. अच्छा. ही आज्ञा ईसापूर्व 458 मध्ये दिली गेली असं मानल्यास गणना ईस 1843 साली किंवा काही गणितांनुसार 1844 साली संपते. या तारखेकडे हजारो लोकांचे डोळे लागले होते. त्यांना वाटलं होतं की जगाचा अंत होईल. हो, आणि पवित्र स्थानाचं शुद्धीकरण होईल. पण तसं काहीच झालं नाही. काहीच नाही. आणि या दस्तावेजांनुसार ही एक मोठी शिकवण आहे. 1843 मध्ये पाप संपलं नाही, छळ थांबला नाही किंवा शुद्धीकरणही झालं नाही. तर या सगळ्याचा अर्थ काय? आपण 4 वेगवेगळ्या प्रकारे गणना करून पाहिली, पण प्रत्येक वेळी काहीतरी अडचण येते. या दस्तावेजांमधला निष्कर्ष अतिशय स्पष्ट आहे. काय? 2300 दिवस रात्र या भविष्यवाणीला 2300 वर्षे मानल्यास कोणत्याही प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत. प्रत्येक सुरुवातीच्या बिंदूमध्ये काहीतरी तार्किक किंवा ऐतिहासिक विसंगती आहे. हा दिवस म्हणजे वर्ष हा फॉर्म्युला इथे तरी चालत नाहीये. ठीक आहे. म्हणजे दिवस म्हणजे वर्ष हे तत्व लावल्यास आपण प्रत्येक वळणावर अडखळतो आहोत. मग त्यांनी काही वेगळा दृष्टिकोन मांडला आहे का? म्हणजे जर आपण 2300 दिवस यांना शब्दशः 2300 दिवसच मानले तर काय होईल? होय, आणि इथे विश्लेषण आणखी सूक्ष्म आणि किचकट होतं. या स्रोतांमध्ये दिवस या एककावर आधारित काही वेगळी गृहीतकं तक्त्यांच्या स्वरूपात मांडली आहेत. अच्छा. पहिलं गृहीतक असं आहे की शेवटच्या सप्ताहाच्या अगदी शेवटी 2300 दिवस संपतात. 7 वर्षांच्या कालावधीच्या अगदी शेवटी. बरोबर. पण मग गणित काय सांगतं? 7 वर्षांचा काळ म्हणजे साधारण 2520 दिवस. जर 2300 दिवस त्याच्या शेवटी संपत असतील तर याचा अर्थ असा होतो की शेवटचा सप्ताह सुरू झाल्यावर 220 दिवसांनी हा 2300 दिवसांचा कालावधी सुरू झाला. एक मिनिट, पण इथे एक मोठी अडचण नाही का? आहे. जर भविष्यवाणी यज्ञ थांबवण्यापासून सुरू होत असेल आणि तो पहिल्याच दिवशी थांबला असेल तर मग तिने पूर्ण 2520 दिवसांचा उल्लेख करायला हवा होता. फक्त 2300 का? हाच मुद्दा आहे. पहिले 220 दिवस का वगळले?
हे तर असं झालं की सिनेमा अर्ध्यावर सुरू झाला आणि आपल्याला आधी काय झालं ते सांगितलंच नाही. अगदी बरोबर. हा या गृहीतकातला एक अनुत्तरित आणि मोठा प्रश्न आहे. याचं कोणतंही समाधानकारक उत्तर मिळत नाही. ठीक आहे. आणि दुसरं गृहीतक काय आहे? ते यापेक्षा जास्त तर्कसंगत आहे का? दुसरं गृहीतक मांडलं आहे ज्यात शेवटच्या सप्तकाच्या मध्यभागी 2300 दिवस संपतात. मध्यभागी. हो, आणि हे गणित आणखीच गुंतागुंतीचं आहे. या गणितानुसार दानिएलाच्या पुस्तकात उल्लेखलेली एक आनंदी घटना, एक ब्लेस्ड इव्हेंट. हो, जी 1335 दिवसांनी घडते, ती शेवटचे सप्तक सुरू झाल्यावर फक्त 295व्या दिवशी घडायला हवे. थांबा, म्हणजे एक आनंदी घटना अगदी अनपेक्षित वेळी घडते. पण ही आनंदी घटना नेमकी काय आहे याबद्दल काही माहिती आहे का? नाही, आणि हीच तर समस्या आहे. म्हणजे ती इतकी अस्पष्ट काय? हे कुठेच स्पष्ट होत नाही. तिचं स्वरूप काय आहे हेच कळत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आपण एका अशा निष्कर्षावर पोहोचतो जिथे स्पष्टतेऐवजी गोंधळच जास्त आहे. म्हणजे दिवस मानले तरी प्रश्न अनुत्तरितच राहतात. हो, हे तर खरंच चक्रव्यूहासारखं आहे. प्रत्येक वाटेवर नवीन प्रश्न उभे राहतात. वर्ष मानले तरी प्रश्न आणि दिवस मानले तरी प्रश्न. बरोबर. आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की या भविष्यवाणीची कोणतीही एक सरळ सोपी गणितात बसणारी व्याख्या करणं किती अवघड आहे. पण यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट ही आहे की हे विश्लेषण केवळ आकडेमोड किंवा तारखांबद्दल नाही. हे छळ, शुद्धीकरण आणि अंतिम न्याय यांसारख्या मोठ्या आणि गहन संकल्पनांशी जोडलेलं आहे. म्हणजे प्रत्येक आकड्यामागे एक गहन अर्थ दडलेला आहे. अगदी. आणि तोच शोधण्याचा हा प्रयत्न आहे. ही केवळ गणिताची नाही तर तत्वज्ञानाची आणि श्रद्धेची लढाई आहे. आपण गणिताच्या अनेक वाटा धुंडाळल्या, पण प्रत्येक वाट बंद गल्लीत संपली. आजची चर्चा ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाते. या दस्तावेजांमध्ये असा उल्लेख आहे की भविष्यवाणीतलं पवित्र स्थान म्हणजे कदाचित पृथ्वीवरचं दगडविटांचं मंदिर नाही, तर वास्तविक पवित्र स्थान म्हणजे ॲक्च्युअल सँक्च्युरी. हो. जर आपण इतका वेळ चुकीच्या पवित्र स्थानाचा विचार करत असू तर जर हे खरं असेल तर पवित्र स्थानाचे शुद्धीकरण या घटनेचा अर्थ भौतिक पुनर्बांधणीपेक्षा काहीतरी अधिक गहन, अधिक आध्यात्मिक असू शकतो का? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कदाचित या भविष्यवाणीची किल्ली आकड्यांमध्ये नाही तर तिच्या आध्यात्मिक अर्थात दडलेली आहे. यावर नक्कीच विचार करायला हवा.